भाविकाची आवडी देवा करे सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य देवाचे अत्यंत लाडके लढीवाळ संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग इको कमी करा, माझ्या निळोबारायांचा आहे। या अभंगाद्वारे निळोबाराय नमूद करतात की जगाच्या मालकाची आवड काय। विश्वाच्या मालकाची एक विशिष्ट प्रकारची आवड आहे। त्याने निर्माण केलेल्या मानवांना प्रत्येकाला भिन्न भिन्न आवडी आहेत, पण त्या विश्वाच्या मालकाची मात्र एक स्वतंत्र आवड आहे। त्याची दुसरी कुठलीही आवड नाही, त्याची एकच आवड आहे, भाविकाची आवडी देवा। त्याला बाकी कुठल्याही गोष्टीची आवड नाही, कारण बाकीच्या कुठल्या गोष्टीची आवड ठेवण्यासाठी त्याला गरजच नाही, कारण विश्वातलं हे सगळं त्याचंच आहे। त्याच्याकरता त्याला काय आवड ठेवीन ते, त्याला काय गरज आहे त्याच्यासाठी। त्याला आवड फक्त भाविकाची, भाविकाची आवडी देवा। आणि जो भाविक आहे तो देवाला आवडतो, आणि त्याला एकदा आवडला की करे सेवा निज प्रीती, मग मात्र तो सेवा करतो। प्रीत म्हणजे आवड, मोबदला घेऊन केल्या जाते त्याला सेवा म्हणत नसतात, ते काम झालं। पण प्रीतीने आवडीने मात्र तो सेवा करतोय। हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही, भक्ताच्या मागे पुढे राहतो। मालकांचा एक पुरावा आहे, मागे पुढे उभा राही मागे पुढे उभा राही सांभाळीत। कधी कधी भक्ताच्या पुढे थांबतो, कधी कधी भक्ताच्या पाठीमागे थांबतो। त्याच्या लक्षात येते याला पाठीमागून संकट आहे, त्यावेळेला त्याला आवडणाऱ्या भक्ताच्या तो मागे थांबतोय। त्या मालकाच्या लक्षात आलं याला पुढनं संकट येणार आहे, त्यावेळेला तो पुढे थांबतोय। हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळही। कोढे म्हणजे न कळणारी संकट, ती होऊन गेल्याच्या नंतर कळतात त्यांना कोढ म्हणतात। आणि कोढे सुद्धा जगाचा मालक त्यास भक्तांचे निवारतो। घरी दारी वसे हरी विश्वम बरी भावजा। भगवंत कधी कधी भक्तांच्या घरी थांबला, कधी दारात आहे। दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे। म्हणे देव रामे त्यांचे घरी, म्हणे देव रामे त्यांचे घरी, म्हणे देव रामे त्यांचे देव, म्हणे देव रामे त्यांचे दत्त चोपदारी करीत असे, दत्त चोपदारी करीत असे। करिता
ज्या निळोबारायांचा अभंग आहे त्याच निळोबारायण मालकांचा पुरावा आहे. दत्त चोपदारी करीत असे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या दारात वॉचमन होता. बाहेर थांबलाय, बाहेर थांबला. घरी दारी, दारातला चोपदार. आणि घरात काम करत असताना वाटतील ती कामं केली. घरात पाणी भरलं, घरातच आणून टाकावं लागायचं पाणी. धुनी धुतली, वळणीला वाळत घातली धुनी, वाटतील ती कामं. घरी दारी वशे हरी. पण कोणाच्या? विश्वंभरी भाव ज्या भक्ताचा देवावर पुरेपूर भाव आहे त्याच्या घरातही थांबतो, दारातही थांबतो. निळोबारे म्हणतात पाठीमाग बोलून गेलेल्या वाक्यावर तिला इतका संशय घ्यायचं काम नाही. निळा म्हणे संदेह नाही, भक्ता पाही यावडी. ठीक आहे, तुम्हाला कोणी एखादा माझ्यासारखा म्हणील, ह्या वाक्यावर तुम्ही विश्वास ठेवा. लोक कसे ठेवतील? कसं मान्य करतील लोक गिरगावकरांचं वाक्य? मी म्हणाल गिरगावचा बाळू आहे, मी सांगतोय हे पक्क आहे. तुम्ही याच्यात कसल्याही प्रकारचं काही न्यूनता मानू नका, याच्यात कसल्याही प्रकारचं शंका घेऊ नका. असं मी म्हटलं तरी जगातलं कोणीही मानणार नाही. का? कारण ती योग्यता लागती बोलण्यासाठी, ती पात्रता लागती. मग निळोबाराय म्हणतात निळा म्हणे संदेह नाही, अशी काय पात्रता आहे? तर गावातल्या सामान्य माणसाला एखाद्या ठिकाणी एखादा शब्द खालीवरी बोलला तर आयुष्यभर तो त्याला मानित नाही. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्या जगाच्या मालकाला निळोबारायनी म्हणावं, देवा मी तुला ओळखीत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोजी देवा, तू कयाचा धाबा करीत रे, तू कयाचा धावा करीत. प्रत्यक्ष जगाच्या मालकाला निळोबारायनी म्हणा मी तुला नाही ओळखत, मी तुकोबारायला ओळखतोय. इतकं बोलणं सामान्य बळी बंडू. कोणाला? विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला सरळ म्हणा आम्ही तुला ओळखत नाही. हे धाडस आहे, हे नाविन्य आहे, ही हिम्मत आहे. आणि एवढ्या गोष्टीची परिपक्वता ज्यांच्याकडे, अहो त्याला ओळखत नाही म्हणलं तरी पण तुकोबारायला खाली पाठवून देते. देवानं सांगितलं तुकोबाराय मी ज्यांच्याकडे गेलो ते मला ओळखत नाही, ते तुम्हाला ओळखते, तुम्हाला खाली जावं लागते. तुकोबारायने सांगितलं जे तुम्हाला ओळखीत नाही मी त्याला कसं मानू? तुकोबाराय म्हणले देवा जो तुम्हाला ओळखीत नाही त्याला मी कसा मानू? जगाच्या मालकाच्या डोळ्यातून अश्रू कोसळले. तुकोबाराय मला ओळखत नाही जे याचा अर्थ तो नास्तिक आहे असं नाही. मला मानणाऱ्या तुकोबारायवर त्याची अतूट श्रद्धा आहे. तुम्ही मला मानता ना, मग मला तुम्ही मानताय, तुमच्यावर अतूट श्रद्धा आहे, अतूट 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 श्रद्धा आहे. जे भक्त चरित्राते प्रशंसिते प्राणाही परते. विटेवरच्या मालकानं सांगितलं अर्जुना, अरे जे भक्ताचं चरित्र सांगतात, जे भक्तांना मानतात, जे भक्तांच्या चरणावर डोकं ठेवतात ते मला प्राणापेक्षा प्रिय आहे. आणि तुम्हाला तो प्राणापेक्षा प्रिय निळोबा मानतात. आणि मग मला जरी नाही ओळखलं तरी हरकत नाही, पण तुम्ही खाली जा. इतकी दखल विटेवरचा मालक घेतो. काय हिम्मत असेल निळोबारायची. आणि त्या निळोबारायने सांगावं निळा म्हणे संदेह नाही, भक्ता पाही यावडी. एवढा भक्तासाठी अत्यंत देव असा हा पुलकित आहे. त्याला या मागच्या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा संदेह शंका घेऊ नका. असा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला. कीर्तन विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नानं चालत असलेली ही जुनाट परंपरा आहे. काल परवाची नाही, 4-2 दिवसाची नाही.
मला असं वाटतंय तुमच्याकडे अभिषेक करणारे, ज्यांनी अभिषेक सुरू केले त्याच्यातले बरेच जण वारले पण असतील. त्यांच्या पोरांनी ते अभिषेक सुरू ठेवले. म्हणजे किती जुनी परंपरा आहे तिथं देव असताना ती परंपरा. म्हणजे श्रद्धा आहे किती लोकांची बघा, सोडायला नाही तयार कोणी. किती आवड, किती प्रेम भगवंतावर, केदारेश्वरावर. ही जुनी परंपरा आहे. आणि चालत असलेल्या ह्या जुनाट परंपरेमध्ये आजचं मला वाटतं बऱ्याच दिवसापासून मामाच्या अभिषेकाला मी असतो, बंडू मामांच्या. याही वर्षी योगाला माझ्या भगवान केदारेश्वराच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करण्याचा योग माझ्या जीवनात आहे. माझं महत् भाग्य. कीर्तन रोज असतात, कुठे असतात, त्याबद्दल दुमत नाही. पण काकडे गुरुजी, जी जागा देवाच्या अधिष्ठानानं पवित्र आहे त्या जागेवर भजन केल्याच्या नंतर, साधना केल्याच्या नंतर त्याचं पुण्य काही पटीनं घडत असते. काही पटीनं घडतं, काही पटीनं. माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा एक पुरावा होता. त्यांच्याकडे एक ब्राह्मण आले आणि त्यांनी विचारलं, महाराज मला संध्या करायची. तर नाथांनी 2-4 ठिकाण सांगितले. 4 ठिकाणात तुम्हाला कोणतं आवडते तिथं करा. एक तर माझं देवघर आईस पैस मोठं आहे, तिथं संध्या करा. अन्यथा दारात तुळशी वृंदावन आहे, तिथे संध्या करा. अन्यथा बाजूलाच गाईचा गोठा आहे, त्या गोठ्यात संध्या करा. अन्यथा पवित्र गोदावरीचं पात्र आहे, तिथं संध्या करा. शंका आली त्या ब्राह्मणाला. काव म्हणे मला संध्या करायची, तुम्ही 4 ठिकाण सांगितले, मी संभ्रमात पडलो ना. नाथांनी सांगितलं, तुम्ही संभ्रमात पडावा याच्याकरता मी 4 ठिकाणं सांगितली नाही. तुम्हाला विशिष्ट प्रकारचं पुण्य प्रदान करायचं असेल, पदरात पाडून घ्यायचं असेल तर तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं करायची. तर देवघरात संध्या केल्याचं पुण्य वेगळं, तुळशी वृंदावनापाशी संध्या केल्याचं पुण्य वेगळं, गाईच्या गोठ्यात संध्या केली त्याचं पुण्य वेगळं, आणि पवित्र गोदावरी मातेच्या पात्रात संध्या केल्याचं पुण्य वेगळं. मग मला सांगा, शांतीब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्याकडं 36 वर्ष देव काम करायला होता, 3 तपश्चर्या देवानं नाथांच्या घरी पूर्ण केल्या, ते नाथ बाबा ठिकाणाला महत्व देतात, अधिष्ठानाला महत्व देतात. मग आपणही त्याच रस्त्यानं चालायला पाहिजे. जी भूमी भगवान देवादिदेव सबदेव के बाबा भगवान शिवशंकर केदारेश्वर भगवंताच्या अधिष्ठानानं पुनीत असणारी माझ्या भगवंताच्या कृपेने इथं प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं अधिष्ठान आहे. एकदा पेटवलेलं चुलांगण तो महिना संपेपर्यंत पुन्हा काडी वढायचं काम नाही, इतकं प्रत्यक्ष जाज्वल्य अग्नीचं अधिष्ठान म्हणजे अन्नपूर्णेचं अधिष्ठान. अशा पवित्र ठिकाणावर केलेली साधना ही आगळी वेगळी असते. पण कधी कधी काय ठरतं माहितीये का, बऱ्याच लोकांना गळफांदीचे आंबे खावा वाटते. विठाला विठाला आता बऱ्याच ठिकाणी कोणी कोणी महादेवाच्या पिंडी वाटायले, कोणी नंदी वाटायले, मांडा 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 खूप ठिकाणी चालले. यांचा बऱ्यापैकी भाव वाढाय. हो, महिलांचा मंदिर, महादेवाचं मंदिर कोरडच नाही कुठंच. बरं झालं आपल्या मंदिरात सोहळ्याशिव जाता येत नाही कोणाला, नाही तर ती चांदी घासू घासू मोरी वाटच गेली असती, इतकं पाणी टाकलं असतं. विठाला विठाला तेव्हा कुठे काही केल्यानं ती देवता तिथं स्थापित होत नसती. त्याच्यासाठी जाज्वल्य लागत असते, ती ताकद लागत असते. गेवराईच्या अलीकडे एक गाव आहे, तिथं मोजून 9 इंच मूर्ती, खालचा तो मूर्तीचा भाग रुंद आहे आणि उंची 1.25 फुटाची आहे. आतापर्यंत कितीतरी लोकांनी तिथं खेटे घेतले ही मूर्ती उचलून गावात न्यायची, एकाची हिंमत झाली नाही. कारण त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी केली. म्हणून अधिष्ठान. लाटे बाभुळगाव नावाचं तिथं तेलगाव पशी गाव आहे, तिथं लाटे आडनावाची माणसं.
तिथं भगवान मारुतीरायाचं अधिष्ठान आहे. तिथं चाकरवाडींच्या माऊली दादांनी त्या मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा केली. नाविन्य वेगळं. इथं खाली हट्टा नावाचं गाव आहे. इथं गोविंद बाबा म्हणून अकोल्याचे संन्यासी होते. गोविंद बाबा त्यांच्या छडीची समाधी गोविंद बाबा मठ म्हणून शेलूला प्रसिद्ध आहे. तिथं त्यांच्या हातातली जी छडी होती त्या छडीची समाधी तिथं आहे. चिमट्याची छडीची. त्या महात्म्याने त्या मारुतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे की त्या महात्म्याच्या कृपेने वालुरकर घराण्यातली बाई आडात पडून मेलेली बाई अंगावर शाल टाकल्याबरोबर उठून बसती. ही ती गोविंद बाबा महात्म्याची ताकद होती. आणि त्या महात्म्याने काकडे गुरुजी त्या मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा केली. तिथं अन्नपूर्णेचं वास्तव्य. शनिवार कोणाला सापडत नाही प्रसादासाठी. ही ताकद असते. तसा हे जे अधिष्ठान आहे, ही जी पिंड आहे ही अलौकिक आहे. या केदारेश्वराच्या पिंडीत जे नाविन्य आहे का, हे नाविन्य मोजण्यासाठी विधात्याकडे तरच नाही. फक्त आपली दृष्टी त्या पात्रतेची लागन, आपलं अंतकरण त्या पात्रतेचं लागन. त्याला मानण्यासाठी विठाला मी एखाद्या वेळेस गिरगावला एखादा महादेव मांडू शकतो 1.5 किलो सोन्याचा. एक मागत राहिलो तर 1.5 किलो सोनं द्यायचं नाही. एक मला लोक सहज 5 किलो सोनं जमा करीन का नाही. मी महाराष्ट्रात आहेत ना लोक माय मागत तसे. 5 किलो सोन्याचा महादेव बी करीन गिरगावात. लोक मानतात का? कारण लोक म्हणणार हे आत्ता बाळून बसलाय. कारण जुनं जुनच असतंय. आणि म्हणून हे जुनाट आहे. जुनाट जुनाट ठराविक. मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असताना 3814 गावं 15 गावं ज्या वेळेला पूर्ण झाली त्यावेळेला मी रे रकार असलेली लिंग ठराविक पाहिली. आळंदीला सिद्धेश्वर, देहूला हरेश्वर, इथं केदारेश्वर, एका ठिकाणी निर्मळेश्वर. असे खूप पाहिले. आठवत नाहीत आता, पण खूप 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 काही बघितली. तसं एक जुनाट अधिष्ठान आहे. आणि अशा पवित्र अधिष्ठानावर चालत असलेली ही परंपरा. ग्रामस्थ मंडळी, वाकडी, सर्व गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना प्रणाम. कारण तुम्ही देवाच्या गावची माणसं आहात, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोतावर्ग त्यांना सुद्धा प्रणाम करतो. मृदंगाच्या महाराज असतील, काय नाव, उद्धव महाराज, तुम्हाला प्रणाम. हरिभक्तीपरायण दिगंबर महाराज, आमचे जिजा असतील पिडोळीचे, महेश महाराज असतील, आमचे दत्ता महाराज असतील, अंकुश महाराज असतील, दिगंबर महाराज असतील, नामदेव बुवा असतील, आदी करून ही सर्व मंडळी चोपदार आदी करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायाचा फार मोठा भक्तीचा सुगंध आहे. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अभंगवाणीला स्वराची साधना किंवा स्वराचं गोड अशा प्रकारचं मर्म देणारं, आपल्या परिसराला लाभलेलं एक अत्यंत मार्मिक, सात्विक, प्रांजळ वृत्तीचं, सदाचारी वृत्तीचं आणि तत्वशील वृत्तीचं रत्न आदरणीय चे शिवाजी महाराज काकडे गुरुजी. थोडे सात्विक, सदाचारी, पुण्यशील गावातला नाही आपला संतोषलाही धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांनाही धन्यवाद.
भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती. भाविकाची देवाला आवड आहे, पण शंका एका गोष्टीची, भाविक म्हणायचं कोणाला? ज्यानं माळ घातली त्याला. माळी घालून किती लोक दाखवायचे तुम्हाला खोटं बोलणार? नाही. वारी करतो म्हणून नाही, पांढरे शुभ्र कपडे घालतो म्हणून नाही, गंध लावतो म्हणून, ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून, गाथा वाचतो म्हणून अद्याप नाही. भाविक त्याला म्हणायचे की त्याच्या जीवनातला पूर्ण हेत विटेवरच्या मालकाविषयी असावा. तेची संत तेची संत साधू संत भाविक त्यांना म्हणायचं की जीवनातला पूर्ण हेत देवाच्या व्यतिरिक्त दुसरा काही नाही. ती संत आहेत, ती भाविक आहेत. माझ्या भगवान केदारेश्वराचा एक बळे भाऊ भाविक होता. त्याचा नियम होता, रोज सकाळी भगवान शिवशंकराला चिताभस्म समर्पित करायचं. भाविकाची आवडी, कोणाला भाविक म्हणायचं? रोज चिताभस्म. काही एखाद्याला सांगतोय, सगळ्यांना नाही, एखाद्याला लक्षात आलं नसेल चिताभस्म म्हणायचं कशाला. माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर, त्याला जाळल्याच्या नंतर जे आपण राख उचलून गंगेत टाकतो, माणसाच्या राखेला चिताभस्म म्हणतात बंडू मामा. आणि ते चिताभस्म भगवान शिवजीला प्रिय आहे. का प्रिय आहे? की माझ्या देहूतल्या मालकांचं वाक्य, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप आणि उजळला दीप गुरु कृपे. एकदा अग्नीच्या सानिध्यात कलेवर जळालं रे जळालं की मग तो निर्दोष असते, काही विषय नाही. उलट आपल्यासारख्या भरक्या माणसांनी राखेला हात लावू नये असा पुराणातला संदेश आहे. आणि भरक्यांनी हात लावल्याच्या नंतर पुन्हा राखेवर गोमूत्र आणि दूध टाकतात, हाही पुराणाचा संकेत आहे. कारण राख पवित्र आहे, ती अग्नीच्या सानिध्यात पवित्र झाली ना. ती तापवलं. तुम्हाला एक माहिती आहे का, पूर्वीच्या काळात एक थोडस एक वितंडवाद होता. आता तो नाही राहिला, किंवा जुमानीत नाही तर काय असेल असो, पण एखाद्या व्यक्तीनं घागरीला स्पर्श केला की घागर इतक्या मोठ्या पळाट्या आणायच्या, त्या पेटवायच्या, त्याच्यावर घागर जाळून भाजायची, झाली शुद्ध. अशी एक पद्धत होती. 4 दिवसातल्या बाईनं घागरीला हात लावला, ती घागर जाळत होती म्हणजे तिचं पाणी होत नव्हतं. शक्यतो ह्या घागरी नव्हत्याच, खापराच्याच होत्या. ती जाळ करायचा आणि त्याच्यात ती घागर लाल झाली की मग ती दाग थंड झाली की धुवून विसळून घ्यायची, झाली शुद्ध. म्हणजे अग्नी बऱ्याच गोष्टी शुद्ध करीत असतो, हे शास्त्र आहे. तर ही राख ही पवित्र आहे, ती आस्ती पवित्र आहे. आस्तीला माणसांची हात लागल्याच्या नंतर अपवित्र. मला सांगा, आस्ती पवित्र आहेत म्हणून गंगेत टाकतात, आस्ती पवित्र आहेत म्हणून गंगेत टाकतात, म्हणून गंगेत टाकतात. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. मग पुरुष माणसाच्या शरीराची राख भगवान शिवजीला प्रिय, तिला चिताभस्म म्हणतात. नित्य नेमानं चिताभस्म समर्पित करायचं. त्या व्यक्तीनं स्नाना करता जायचं आणि स्नान करून येत असताना
काल जाळलेल्या व्यक्तीचं मशानभूमीतून एक वाटीभर भस्म आणायचं, त्याच्याकडे ती अशी ती कटोरी होती खापराची, ती भरून आणायची. ती भरून आणल्याबरोबर तुळशी वृंदावनापाशी एक कोनाडा होता, त्या कोनाड्यात ते ठेवून द्यायचं. आतमध्ये जायचा, येताना पाणी घेऊन येत होता, घरातल्या शिवलिंगाला स्नान घालायचं आणि स्नान आटपल्यावर त्याच्या त्यानं बायकोला म्हणायचं, लक्ष्मी. तिचं नाव काय होतं ग्रंथात बघा तुम्ही, तितकं बघा, आता तेवढं ठेवतो मी बाजूला. हे लक्ष्मी, चिताभस्म घेऊन ये बरं. असा आवाज दिल्याबरोबर त्या बाईनं परडीमध्ये पांढरी फुलं सुद्धा तोडून ठेवायची. ती तशी सात्विक होती, तिने फुलं लावले होते, ती दुसऱ्याच्या झाडाची वरबडून नव्हती महादेवाला वाहत. हा लय उल्हास झाला. आता काल परवापासून शेजाऱ्या पाजाऱ्याच्या दारात फुलंच राहिले. काही 4-4लाच उठायल्यात. कोणाकानी महाराजांनी सांगितलं तेव्हापासून 4लाच उठून शेपुड्या आणि दुसऱ्याचेच फुलाचे झाड करण राहिल्यात. काय महादेव पावन, तुम्हाला डोक्यात दगड पडन मोठा कापक्या एखादीशी. असा आगावपणा असतो का? चोरून फुलं कुठं वाहत असते. त्यासाठी एक पुरावा आहे, पण असू द्या. म्हणे ती फुलं आणि ती भस्म नेऊन द्यायची. ती सर्व तो भस्म लावायचा आणि मग आरती व्हायची. नित्य नियमाचा ठरलेला विषय. त्यानं त्याचं बाकीचं काम करायचं. पण एक दिवस असा घडला, भाविक किती आवडतो देवाला, कोणाला आवडत नाही, कोणी आवडत नाही, भाविक आवडतो. एक जण म्हणला, आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, मी देवाला आवडत असून. येडपटेस तू या पैशाला ते कसं मोजीन? आणि तुझ्याकडे असून असून किती का असतील? तुझ्याकडचे पैसे म्हणजे शेळीचं शेपूट, पाठीवरली माशी उठणं, तिथं रोग जातच नाही तिची शेपूट. पाठीवरली माशी शेळीला हाणता येते का? पाठीवरली माशी उठणं, तिची प्रतिष्ठा झाकणं. आपली श्रीमंती तितकीच असती ना. आपण असून असून किती श्रीमंत असणार आहेत, तर आपल्या श्रीमंतीला ते काय मोजीन? आणि दुसरी गोष्ट सांगू का, आपल्याकडे श्रीमंती असून असून किती असणार? त्याच्या एका बायकोने एक मणी आणला तर 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी 16,108 बायकांपैकी एकीने आणला होता. तरी पण पुराणात ती कधीच म्हणली नाही माझ्या बापाचीतून मणी आणला. ह्या बोटुळे घेऊन आल्या, माहेरातून बोटुळे आणलेली आहे ना, आणि ते बोटुळ्याचा भात केल्या म्हणा काय चांगले झाले. हा, माईन केले. हो, याच्या माईला काहीच येत नव्हतं, तुला नवरा द्याला, हे पण मोठं नाही का? का ते वरूनच पडला तुला? इतक्या काही काही पागल बापा बापा. असं वाटतंय यायला ह्या तळ्यात टाकावं, निदान माशा तरी खात्यान. हा, तुझ्या माईला बोटुळे येते. हा, तुला आयुष्यभर सांभाळायला त्याच्या माईनं तुला नवरा द्याला, याचं काहीच महत्व नाही. ते असाच गवसाला का तिला कापसाच्या पाट्यात? काही वाटावं का नाही? आहे का नाही? थोडं फार वाटावं का नाही? एक जण म्हणला, महाराज इतकं कडक बोलू जाऊ नका, तुमचे कीर्तन घेणार नाहीत. नको घेऊ म्हणलं, जा तूच कर. मग आता फिरू फिरू बी शांत झालो मी. आता काय ताण नाही, आटपून घे तू, काय ताण नाही. सोज म्हणते, सोज सोज सोज. एकादशी होती, करान महाराज फराळ. गावरान शेंगा होत्या जुन्या, त्या 3-3 सोल्याच्या, लाल शेंगदाणे निघत त्याच्यातून. हो, पिस्तोल्या आणि मग ते शेंगा गुळाचा खडा टेकला, खाल्ल्या. वा जमलो, काय शेंगा चवदार आता, माया माहेरातल्या आता. अरे बापरे. आणि 80 एकर जमीन त्या नवऱ्याला इथं. 6 एकर जमीन येते या बापाला, ती बी तांबट चिकणी, म्हणून तर भैमुख पेरीत. लय काय इळभर तिळभर करायचं आणि इळभर सांगायचं. कधी कधी मालकाकडचं वैभव जपी जा माझ्या माईनो, जप जा जप जा जप जा. जिजाबाईच्या वडिलांकडे 1425 गडी होते. पुण्याचे आबाजी गुळवे, श्रीमंत पुण्याचे आबाजी गुळवे, 5 श्रीमंताच्या यादीतला 1 नंबरचा श्रीमंत. पुणे जिल्ह्यातल्या 5 श्रीमंताच्या यादीतला 1 नंबरचा श्रीमंत. आणि त्या श्रीमंताची पोरगी तुकोबरायची पत्नी. एका लुगड्यावर संसार केला, पण कधीच म्हणली नाही
माझ्या बापाकडे 3600 एकर ऊस, 3600 एकर ऊस होता, 3600 एकर. पण इतिहासात दखल नाही. माझे वडील इतके श्रीमंत आणि मी नवऱ्याच्या घरी दुसऱ्याच्या बांधावरली उमर खाते, एक पैशाची दखल नाही. हिला म्हणते लक्ष्मी. विठाला विठाला काय विचित्र विचित्र प्रकार. एवढी श्रीमंत सासरवाडी. वैकुंठवाशी माधव महाराज मगर म्हणायचे, ठराविक वेळेला तुकोबर आहे तिथे गेले, ठराविक वेळेला तुकोबर आहे. वा वा वा. आमच्या एका पाहुण्यास लग्न झालं मागच्या 1.5 महिन्यापूर्वी. तर तेव्हापासून 19 वेळेला सासरवाडीला पपेच माईल घेऊन गेला. इतक्या लवकर कसा पप्या होईन 1.5 महिन्यात? हो, 19 वेळेस गेला. लागत्याला भेटली गायन वासरू घेऊन पंढरपूरला जाय. अरे मागच्या जन्मात का तुला बायको भेटली नव्हती का? उठलं की सासरवाडी, उठलं की सासरवाडी. काय येडपट कारभार. जामातो भय जायते अनिष्टो तथ क्रियानाम यत पापाग्रो भय जायम दत्तम अर्थोशी जायते. हे काय गांजा फोक्यान लिहिलंय का? इतकी अधिकार तत्वातली लोक. मला सांगायचंय की मोठारपण तिकडचं गायलं नाही पाहिजे. तिकडच्या मोठेपणाला तडा द्यायचा नाही, वाईट म्हणायचं नाही, पण इकडचं मातीत घालून तिकडचं सारवायचं नाही. हे ज्ञातीपणाचं लक्षण आहे. सात्विक आणि सदाचारी पुण्यशील स्त्री होती. चिताभस्मान म्हटल्याबरोबर ती नेऊन द्यायची. पण कर्मनोगती येतो मुद्द्यावर. एके दिवशी तिथं माणूसच मेला नाही. काशीत मसन वाटा इजलाय असा चंद्र सूर्य आहे, म्हणजे विश्व निर्माण झालंय तेव्हापासून असं कधी घडलंच नाही. काशीतला मसन वाटा कधीच इजत नाही. कारण काय? परिसरातले लोक सुद्धा ते पवित्र ठिकाणी म्हणून तिथं प्रेत जाळतात. घरून राख उचलून नेण्यापेक्षा तिथं जाळणे आणि मग खाली लोटून देणे, तिथं इजतच नाही. पण काय एके दिवशी असा प्रसंग घडला, एके दिवशी तिथेही चिताभस्म नाही. ते कटोरं आणलं, तसंच तुळशीपाशी कोनाड्यात ठेवलं आणि पाणी आणून देवाला स्नान वगैरे घातलं, अलंकार काय असतील फुलं वगैरे, आणि चिताभस्म लावायचं. लक्ष्मी चिताभस्म घेऊन या. आता यांच्या लक्षात असावं ना बळी भाऊ की आज काल माणूस मेलाच नाही, आपण कटोरा रिकामा आणलाय, बायकोला कसं म्हणा चिताभस्म आण म्हणून. पण रोजचा ठरलेला नियम, पडिले वळण इंद्रिया सकळा, वळण पडलेलं लक्ष्मी आण. भान संपलं. कसं संपलं भान? की वृत्ती इतकी देवमय झाली की आपण चिताभस्म आणलं नाही हे लक्षातच नाही. भाव घेऊन ये लक्ष्मी. पण तिनं जीवनात हळदीच्या अंगाने आली त्या दिवसपासून मालकानं आवाज दिल्याच्या नंतर भस्म नेलं नाही असं तिच्या जीवनात कधीच झालं नाही. ही पहिलीच वेळ आहे. मग तिने विचार केलाय मालकाच्या शब्दाला तडा कसा जाऊ द्यायचा. पहिला आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन या. दुसरा आवाज आला, अंग लवकर भस्म. तिला माहित होतं तिसरा आवाज आल्यावर आज्ञाभंग केल्याचं पाप लागतंय. याला म्हणायचं बायको, याला म्हणायचं बायको. आणि या तिन्ही गोष्टी सोडून जर आपण एखादीशी लग्न केलं असेल तर मग ते काय समजायचं आपण ठरवायचं ते. पण तिला पत्नी म्हणत असतात. हो, तिला शब्दस्थित स्वामिनी म्हणत असतात की मालकाच्या शब्दाला तडा जाऊ देत नाही. मानी भरताराची बोली आणि धन्य जगीती माऊली. मालकाच्या शब्दावर तिचा दृढ विश्वास असतो, तिला पत्नी म्हणत असतात. तिच्या लक्षात आलं 2 आवाज गेले, तिसरा आवाज येणार आपल्याला. तेवढ्या अवकाशात शरीराचं जोहार करून घेतलं. तुळशी वृंदावनापाशी शरीर जाळून टाकलं. ठण 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 ठण. तिसरा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. अरे एवढ्या वेळ कधीच लागत नाही. फार काय झालं तर 2 आवाज. तिसरा आवाज आतापर्यंत मला कधी द्यायचं काम नाही पडलं, आज कस काय आवाज द्यावा लागतो तिसरा.
मनात थोडा राग असेल का भस्म आणलं नाही हे कळालं असेल, देव जाणे. पण तो बाहेर आला तो तुळशी वृंदावनापाशी चिताभस्माचा ढिगल पडलेला होता. तिचं शरीर जळून, आता ती साध्वी स्त्री होती, ती अधिकारी होती, मालकाच्या शब्दावर आरूढ होती. आपले प्रेत 12-12 घंटे जळते, दुसऱ्या दिवशी हाड निबर ढक. हो, एखाद्याची कवटी बाजूला सरकली, कारण सरण रचणारे लय शहाणे असतात ना, त्याला सरण शहाणे म्हणतात, सरण शहाणे. आणि तुम्ही अजून बघा, सरण शहाणे कोणाचंच ऐकत नाहीत. हे कोण लाव ते गाड म्हणायला तुला, त्याला काही अक्कल नाही. तरुण मेलाय का म्हातारा मेलाय का, इथं लोकायला किती दुःख असन मसन वाट्यात, काय काढ 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 ए तर या कड्यान दामटायला पाहिजे घोड्याच्या पोटाला बांधून. सरण शहाणे ते कोणाचं ऐकत पण नसते, काही नाही. ते प्रत्येक गावात 5-6 होते, पडते ह्यालाच वळता येत होता. आता बऱ्याच गावातले ते मेलेत म्हणून सुतळी विकत आणायले. ठराविक लोक होते, पडते ह्यानंच काढायचा, त्या काड्या त्यानंच मोडायच्या, ते त्यानंच बांधायचं, ते पायावर वळायचा, असे काही ठराविक लोक होते. आपले असेच मळे कौरक धुपत जळते. एक जण म्हणला, लय तूप खाल्लं म्हणून जळण, सोंबळ्या कुठला तुपाचा आणि इष्ट्याचा काय, तूप खाल्ल्यावर तर उलट लवकर जळत आहे. तुपाचा काय, ते तर उलट पटकन जळत, ते तुपाचा काय संबंध आहे त्याला. असे नाना प्रकारचे तर्क लावते. ती साध्वी स्त्री आहे. चिताभस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं. भस्मामध्ये काकण सापडलं. लावलं भस्म, प्रणाम केला शिवजीला. प्रत्यक्ष शिवजी प्रसन्न झाले. काय देऊ शबरा तुला, काय देता आता. जे आदेश दिल्याच्या नंतर चिताभस्म देत होती ना, ती तुम्ही घेतली ना, आता मला कशाला ठेवता, मला घेऊन जा. एकादश नयन पाझरती. शिवजीच्या 11 डोळ्यातून पाणी येत होतं. पंचानन म्हणजे 11 डोळे, मुख 5, डोळे 11, एक मुख, डोळे 3, त्रिनयन. ज्या वेळेला 5 मुख आहेत त्याला डोळे 11. एकादश नयन पाझरती. कडकडाटून तो शबर भुजेत आवळला. काय देऊ, काहीच नका देऊ. जी आतापर्यंत आज्ञाभंग करत नव्हती, चिताभस्म न सापडल्यामुळं तिच्या स्वतःच्या शरीराचं भस्म केलं आणि माझा नियम मोडू दिला नाही, इतकं तिनं लक्षात घेतलं. आपल्या मालकाचा नियम मोडू नये. आता ती जर परत दिली तर काही हरकत नाही. शिवजीनं सांगितलं, चिंता करू नकोस. अरे तुझा निष्ठेचा नियम होता मला रोज चिताभस्म समर्पित करायचं, तो नियम तुझा मोडणार होता, पण तुझा नियम जिनं मोडू दिला नाही, तितकी पवित्र तुझी पत्नी आहे, तिला मी परत करतो. सशाला तशी परत केली. अहो, नाना प्रकारच्या देवतेनं यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहास, ब्रह्मदेवादिक चंता, दक्षिणेचा राजा यम, यम धर्म आदी करून सगळ्या लोकांनी भगवान शिवजीला धारेवर धरलं. कावा असं का करता. अरे तुमच्या लक्षात आहे ती किती पवित्र आहे. तिच्या मालकाचा माझ्यावर प्राणापेक्षा अतूट भाव आहे आणि तिच्या मालकाचे नियम मोडू नये इतका तिचा मालकावर तिचा भाव आहे. मला 30 लोक आवडतात म्हणून पहिल्या कडव्यात भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, आवडी देवा, आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची
भाव ज्याचा गोडे ती लोक देवाला आवडतात, ती केदारेश्वर भगवंताला आवडतात. एकदा चोखोवर आहे सरपण फोडायला गेले एका मोठ्या माणसाची, तर गॅस नव्हते, आता गॅस आले. बंडू मामा लग्न कार्यात मोठ्या माणसाची तर कार्यक्रम असेल तर 15 दिवसानं महिन्यानं आधी सरपण फोडून थप्प्याला येत होते, थप्पे लावायचे. मोठ्याल्या माणसाकडं सांगितलं त्याचं काम करायचे चोखोबर आहे. दिवसभर सरपण फोड घरी आले, ताकण भाकरी काय होती त्याच्यात ते कालवण केलं, पिऊन टाकलं, देवाची पंचपदी आटपली, तुळशी वृंदावनापाशी बोऱ्या टाकला, झोपले. त्याच्यावर बोऱ्या होता झोपायला. अहो तो 700 वर्षापूर्वीचा काळ आहे सज्जनांनो. आता मला कळतंय 30 वर्षापूर्वी खेड्यापाड्यामध्ये 70% लोकांना आथरून लय मोठे नव्हते. मला चांगलं कळतंय खताच्या थैल्या आल्याच्या नंतर तिथून पुढं लोकांना चवळे आथरायला भेटले. मग त्याची गोदडी तयार केली, आतून काही घालायचं आणि वरून त्या खताडाच्या थैल्या शिवून मस्त झटकिलं धुतलं की मोकळं फट. पोतळे शिव काहीच नव्हतं. पावसाळ्यात गेले तरी डोक्यावर पोत, झोपले रानात तरी पोतच. आता काळ बदलला. गोदडे होती भरपूर. अजूनही काही सुधारित भागात गोदडे जास्त वापरतात. आपल्याकडेच जास्त मोकार टेकन चौघीत लुगडे एक आहे. गोदड्याची संख्या आपल्याकडे कमी. तुम्ही जा ना इकडं पश्चिम महाराष्ट्रात, अहो थप्प्याच गोदडे. ते गोदडे बिले त्याला 8-8 दिवस लावते त्या काय बाईल शिवायला. असे गोदडे उगे धारदार, त्याची ती शिलाई तीन ते गोदडे तसेच. एखाद्या घरी जर बैठकीत बसिलं ते मला लगेच असं ते आथरून टाकलेलं लक्षात येते त्या पांघरुणावर. अरे गोदड्याला लाजायली. हो यायनं त्याच्यावर असं आथरून टाकलं की समजायचं याच्यात एखादं गोदडे. आपल्याकडे हे लय जागाव पण आहे. हो टाकायला जायचं पण गाडगो पदरा खाली न्यायचं. आणि तू कोण मग घरी गाय पाहिलं शेपुडी नाही, तू इथं गाय नाही मसण नाही, मग ताका नाहीची इतकी काय लाज वाटते. हे आपल्याकडे. त्याच्यामुळे आपण 30-35 वर्ष माग आहेत, त्याच्या मागे ते आपल्यापेक्षा पुढे येत. काय सांगू लागलो. हे टाकला, बोऱ्या टाकला, तुळशीपाशी बोऱ्या टाकला आणि झोपले. नियम होता चोखोबरायचा. सकाळी चांदणी पाहिली की धोत्राचा अर्धा तुकडा खांद्यावर टाकायचा. बंद धोत्र चोखोबारायला कधीच नेसायला भेटलं नाही, कधीच भेटलं नाही, कधीच. मी काल शेलूला एक प्रगट दिनाचा कार्यक्रम असतो, 2-2.5 तास प्रवचनात बोललो मी तिथं. चोखोबारायला धोत्राचा जोडा त्यांचा मेहुणा घेत होता, मेहुणा घेत होता. धोत्राच्या जोडा मधातून फाडायचा, 2 पानं करायचे आणि एका पानाची दशी काढायची आणि दुसऱ्या बी पानाची दशी काढायची. त्यांच्याकडे शालिमार पाषाणाची एक मूर्ती होती पांडुरंगाची, तो नंतरचा काळ. मग ती मूर्ती स्नान घातल्याच्या नंतर कशानं पुसायची म्हणून धोत्रातला ईदभर तुकडा काढीत होते. कधी कधी एका धोत्राचे 2 करायचे, वर्षभर पुरवायचे, अर्ध धोत्र नेसायचे किंवा अर्ध नेसायचे आणि अर्ध डोक्याला बांधायचे. इतकी परिस्थिती नाजूक. मेहुणा श्रीमंत होता. त्यांच्या बहिणीकडे म्हणे बैलगाडीला सोन्याच्या शिवळा होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो, असं वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगतात. आणि ती वारकरी संप्रदायातले एक नाविन्यपूर्ण रत्न होते माधव महाराज मगर. काय हे अधिकारी लोक आहेत, महात्मे होते. विदर्भामध्ये हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नामदेवबा पठाडे वाक्चातुर्यातलं रत्न होतं. त्यांच्या कीर्तनात बसल्याच्या नंतर असं वाटायचं की 11 वाजू नये, किंवा असं वाटायचं सकाळी उजडेपर्यंत त्यांनी कीर्तन करावं. असं मी कॅसेटवर ऐकल्यावर मला आवडतंय. तर ज्यांनी प्रत्यक्ष काकडे गुरुजी त्यांचे कीर्तन ऐकले ती किती माणसं नशिबवान असतील.
एखाद्या शहाण्या माणसानं किंवा सात्विक सदाचारी लाकडातल्या नक्षी कामातल्या चतुर कारागिरानं जसं लाकूड तासून घासून असं याच्यात आणावा, तसं त्यांचा असा किस पडत होता, अभंगाचा किस 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 किस, मुद्दानं मुद्दा मुद्दानं मुद्दा मुद्दानं मुद्दा. असं वाटायचं की ते कोरगं ऐकत राहावा. विदर्भाला लाभलेलं रत्न तिकडे त्या प्रांताला विदर्भ म्हणण्यापेक्षा. आणि वैकुंठवासी माधव महाराज मगर आजही त्या प्रांतात एक सात्विक 3ऱ्या क्रमांकाचं रत्न आहे. संजयजी महाराज पाचपोर, अविरत गायीची सेवा, अविरत जिथं मंदिरं पडलीत तिथली मंदिरं बांधण्याची भाव. एखाद्या प्रांताला लाभलेलं ते एक रत्न असतं. आपल्याकडे एक नाविन्यपूर्ण अशी बरीच महात्म्य झाली, खूप महात्म्य झाली. आपण सुद्धा नशीबवान आहोत. सांबादादा असतील, अण्णासाहेब चौधरी असतील, नथुराम बाबा असतील, मारुतराव महाराज असतील, रंगनाथ गुरुजी असतील, ठाकूरबुवा असतील, ज्यांच्या घराण्यातल्या बायकांच्या बाळांतपणासाठी विटेवरचा मालक येत होता. काय अधिकारी, ज्यांच्या घोड्यांनी एकादशी धराव्या. आज माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या घोड्याचं रिंगण त्यांच्या समाधीपाशी व्हावा, ही सामान्य ताकद आहे का? आपला हे अजून काही महात्मे चुकले असतील सांगत असताना. पुण्यशील पावन आपला सुद्धा प्रांत आहे, भाग आपला सुद्धा पावन आहे. चोखोबारायच्या बहिणीकडे म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या, सोन्याच्या शिवळा. आणि मध्यंतरी आपल्याकडं जू चोरून नेत, यटणं चोरून नेत, आऊत खोडं चोरून नेत, लांब कशाला कोळप्याच्या दांड्या, त्या कोळप्याच्या यचक्या पण चोरून नेत. यचक्या यचक्या कोळप्याची यचकी होती ती पहिली, लाकडी कोळपे होते, त्या पण नेल्या रे आडकिलेल्या. आणि त्या झाडावर ठेवीत वळिंबा लागण म्हणून वळीत होते ते ना, असे झाडावर ठेवीत त्या पण नेत. मग या सोन्याच्या शिवळा कशा नेत नसतील? अविरत घोड्यावर पहारा असायचा, अविरत घोड्यावर पहारा. काय बाई होती ती, तिचं नाव होतं निर्मळा. नावही निर्मळा, वागणंही निर्मळ, बोलणंही निर्मळ, आचरण निर्मळ, सदा अख्खं जीवन तिचं निर्मळ. तिचं नाव निर्मळा. त्या बाईचे मालक चोखोबारायचे मेहुणे, आणि गावाचं नाव मेहुणा राजा. त्या गावाचं नाव मेहुणा राजा. लक्षात घ्या, हा भाग काहीतरी एखाद्या साधू संतांनी म्हणण्यापेक्षा भगवान केदारेश्वराच्या अधिष्ठानानं पुनीत भाग आहे, म्हणून त्या भागात पाण्याचा साठा झाला आणि परिसरातल्या लोकांना जलाशयाची प्राप्ती झाली. ताकद असते, ताकद. मेहुणा राजाला मला असं वाटतंय चोखोबाराय किती वेळेस गेले मला त्याचा आकडा सांगता येणार नाही. एखाद्या वेळेस करीन मी, बघन बघन बघन. मला ना दे जास्त, गोमाशा बसू देत नाही मी अंगावर. कातडत गेलं तर हरकत नाही, पण शोधून काढतो. पण चोखोबारायचे पावलं त्या भूमीला लागले, म्हणून तिथं चोखा सागर झाला. खडक पौर्णिमेवर चोखा सागर झाला. काय काय ताकद बघा. एक ताकद असते एखाद्या माणसाच्या अधिष्ठानाची, पावित्र्याची. बोऱ्या टाकला, झोप लागली, दिवसभर सरपण फोडेला होता, थकवा आला, आणि चांदणी बघितली की खांद्यावरती अर्धा धोत्राचा तुकडा टाकायचा, कमरेची चिपळी काढीन रामकृष्ण नामाच्या घोकात चंद्रभागे स्नाना करता जायचे. भाविकाची आवडी देवा सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. आकाशात चांदणी दिसली, डोळ्याने धोका केला, पण ती चांदणी पहाटेची नव्हती. चुकून पहाटेच्या चांदणी सारखी ती लुकलुकल्यासारखी दिसली. आणि चोखोबाराय त्याच वेळेला उठले आणि स्नान केलं. स्नान करून आल्याबरोबर घरचा तर नियम होता, मालकाचे पावलं वाजले की बाई उठत होत्या. सोयराबाई पावलं वाजले. तुम्हाला एक सांगू का, बाईचं मालकाच्या काही अनुकरणावर किती लक्ष असतं. हे म्हणते मेला आमच्यावर बॉम्ब टाकी तू, आमच्यावर टाकी तू. कारण सांगू का, का तुमच्यावर बॉम्ब टाकतो? विश्व स्थिर ठेवण्याची ताकद या भारतातल्या बायकांत आहे. हा भारत देश स्थिर ठेवण्याची, हा भारत देश पवित्र ठेवण्याची, या भारत देशाची दखल नाविन्यपूर्ण सांभाळण्याची ताकद या भारत देशातल्या स्त्रीत आहे.
रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातल्या एका बाईच्या पोटी जन्माला आले. इतक्या मोठे आहात तुम्ही. काय स्थिर ठेवला असेल प्रांत त्यावेळेला? छत्रपती पदी मिळत असती का? ती का पत्रिकेवर टाकली म्हणजे लोक म्हणत असतात का छत्रपती? महाराणा प्रताप तुमच्यातल्या एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. माझे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, तुमच्यातल्याच एका स्त्रीच्या पोटी जन्माला आले. तुम्ही इतक्या मोठ्या आहात, इतक्या मोठ्या आहात म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. याचं कारण सांगू का? आतापर्यंत नालायक नवऱ्याने सुद्धा पंढरपुरातल्या मालकावर जय प्राप्त करण्याची ताकद केली, ती फक्त बायकोच्या पुण्याईवर. जालिंदरासारखा प्रांतातला विदुषी राजा फक्त उरंदेच्या बळावर शक्तिशाली झालता. 3.5 चुका करणारा रावण विटेवरच्या मालकाच्या 7व्या अवतारात त्रेतायुगात नाकात दम आणला. ती एकमेव ताकद मंदोदरीची होती. अजून एक दुसरा रावण होता. त्या रावणाला चंद्रसेना नावाची पत्नी होती. मी त्या दिवशी बोलून गेलो. विश्वाच्या पाठीवर अमृत एका ठिकाणावर साठवून ठेवायची ताकद मृत्यू लोकात, अमृत एका जाग्यावर साठवून ठेवायची मृत्यू लोकात कुठल्याही व्यक्तीत नव्हती. ती ताकद फक्त तुमच्यातल्या एका बाईत होती. तिचं नाव होतं चंद्रसेना. भारतात नाही, पृथ्वीवर जितके देश आहेत एकाही देशात अमृत एका ठिकाणी साठवून ठेवायची कोणात ताकद नाही. फक्त मला एखाद्यानं सांगा आमक्याने इथं साठवलं, मरुस्तर त्याच्या चपला बुटाचं मंदिर बांधून तिथंच आरती करीन. फक्त चंद्रसेना. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. याच्याकरता तुम्ही चुका करता कामा नये. एका माणसाच्या घरी दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. संध्याकाळचा जागर झाला आणि ते म्हणे आता पुढे तुम्हाला जायचं ना, कशाला घरी जाता? बघा आमच्या घरी काही जास्त माणसं नाहीत, काय नाहीत. आता मुलगा पुण्याला राहतो, सुनबाई वगैरे, मुलीचं लग्न झाले, आम्ही दोघंच आहेत. घर 2 किलोमीटरवर आल्यावर त्यांना सांगितलं फोन लावा ना, गेट उघडत्याल बाई, फोन लावा. फक्त म्हणला तुमची गाडी माझ्या मागे चलू द्या, माझी गाडी तुमच्या पुढे राहू द्या. बसा माझ्या गाडीत. मी त्या व्यक्तीच्या गाडीत बसलो. काय त्या बाईला संवेदन असतील. अहो त्या इंजिनची फायरिंग लक्षात आल्या, बाईच्या लक्षात आलं आपल्या मालकाची गाडी. वरून पाहिलं, आलेक मालक येते उघडायला. याला म्हणायचं पत्नी. मालक आंघोळीला जाताना पाय वाजल्याबरोबर लक्षात आलं, चांदणी निघली आणि मालक आंघोळीला गेलेत. मालक आंघोळीहून येऊन तुळशीपाशी भजनाला बसतेत, तोपर्यंत वटा सारून ठेव. ही अवस्था. आमचं कधी कधी असं होतंय, बाहेरची बेल वाजवावं लागती. कोण आहेस रे? मी आहे. मी कोण? अरे मी आहे. अरे मी कोण? गुरख्याला बोलायली का काय तू? म्हणजे हे माझं नाही सांगायलो बरं, मी मा तितका पांगद्याला बाजार नाही. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय मी. बुटाचे आवाज वाजायचे, काही काहीचे कुरकुर कुरकुर, काहीचा टकटक फुट वाजायचा. असे एक भाव होता ते, ज्याचं त्याचं एक ओळखण्याचं एक नाविन्य होतं, ते सूत्र होतं ते. आईसाहेब उठल्या, जागा सारून ठेवली. आदल्या दिवशी संध्याकाळी दिवस माळवायच्या आधी तोडलेल्या मंजुळा एका झाडीत होत्या. मंजुळा रात्री तोडत नसते फुलं, मंजुळा रात्री तोडू नये. काय नाविन्य होती का शाळा? कुठं ग्रंथ पाहिले, कुठं पुराण पाहिले, किती नाविन्य. सुखोबारे आले, स्नान आटपून आले, भजन सुरू झालं. काकडे गुरुजी भजन सुरू झालं. पहिली मालिका, दुसरी मालिका, तिसरी मालिका संपली, पण उजडत न. असं कसं शक्य आहे? आभाळ आलं म्हणावा तर सूर्याचा उदय जरी नाही झाला तर पाखरांचा चिवचिवाट ऐकू येतोय, कलकलाट ऐकू येतोय. पाखरांचा चिवचिवाट नाही. रस्त्याला कोणाचे काही गुरं सुटणार, कोणाचं वासरू घेऊन चाललंय, दुधाची गुंडी घेऊन आलंय, असं काहीच दिसणं. आणि मग आकाशाकडे पाहिलं तर पहाटेची चांदणी आता दिसते. सकाळची चांदणी आता दिसते. भाविकाची आवडी देवा सांगतो. उदाहरण कोणाला भाविक म्हणायचं? आता पहाटेची चांदणी दिसते. पत्नीला सांगितलं, सोयरा
आत्ता सकाळची चांदणी काय झालं ग? अचानक मी त्या चांदणीला पहाटेची चांदणी म्हटलो, ब्राह्मी मुहूर्तातली. तिसऱ्या प्रहराची चांदणी मी तिला समजून उठलो ग. असू द्या मालक, काय हरकत आहे, आज तुम्ही जास्त भजन करा. सोयरा, तुझ्या लक्षात नाही, एक फार मोठी चूक केली आज जिबेनं. पण ती बाई अशी विचारणारी नव्हती. तुम्ही जास्त भजन केलंय ना, मग जिबेनं चूक कुठं केली काकडे गुरुजी? उलट चांगलं झालं ना, असं आपल्या बायका म्हणल्या असत्या. बहीण, तुम्ही काय इकडे तिकडे मोबाईल इचकीत थोडेच बसले? काही एखाद्या नालायकाला गप्पा करीत थोडेच बसले? मग बोलू द्या ना. 2 वाजता तुम्ही भजन सुरू केलंय तर 2, एरवी तुम्ही 4ला करीता, आता 2 वाजल्यापासून केलंय. उलट पुण्य वाढलं का नाही, असं इचकीला असतं. चोखोबारायनं सांगितलं, सोयरा, हिनं चूक केली, हिनं चूक केली, हिनं चूक केली. जी मालक, इतकंच, पुन्हा काही शब्द नाही. कधी कधी लय, कधी कधी वा वा वा, एक घर पुढं खेळ असतो. हो, ज्याच्या जीवनात बायकोचा एक घर पुढं आहे का, त्यानं समजायचं मी मसनवाट्यात राहतो. एका घरानं बायको ज्याची पुढं चलती का बोलण्यात वागण्यात, त्यानं समजायचं मी घरात राहत नाही बंगल्यात, मी मशनात राहतो. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती, हा नियम आहे ना. आणि त्याच एक काकण पुढं सरू शकतात. पुढं महाराज आले का? या. बरं 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 झालं, तुमच्या पायानं आमचं घर पवित्र झालं. बरं बरं बसा महाराज, चांगलं घर. महाराज, हे मया पायानं झालंय, यायला कवडीची अक्कल नव्हती. अरे बापरे म्हणलं, तिच्या घरचा चहा प्यायला आपली गाडी वाकडीच्या तळ्यात जाती बापा. हो, वा 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 वा, काय तुकोबारायची चुलतीची म्हणलं ही. वा 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 वा. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही प्रवचनायला, काही नाही. सोनाराच्या नळीवाणी कान फुकली की हवा गेली आणि तोंडातून